बरं झालं. काय सांगतो? अरे हा. त्या महाकालेश्वराच्या हातात ते त्रिशूळ पाहिला, हे काय? याला घेतला पण याला ज्ञातच नाही काय आहे ते? माझा वैकुंठीचा नारायण स्त्री रूप धारण करेल असं होणं नाही. याच्या आलं? हे देवा महाकालेश्वर, तू मला दिलंस त्यावेळी कसं बस माझं जीवन मी वाचविलं, पण शंकराचं विष शंकराला प्रचंड झालं म्हणून मला होणार नाही. हा दिव्य त्रिशूळ तुझ्या जवळ घे. हे पराक्रम दाखवा. प्रशाला. मला सांग रे, या विश्वाच्या ठिकाणी थैमान घालतोय, भक्तांचा जनजीवन विस्कळीत केलाय, कशासाठी रे? एकच कारण आहे, मला जी सिद्धी प्राप्त करायची आहे ती केल्यावर शांत बसणार नाही. पण आज तू अधर्माच्या मार्गाला चाललास, भक्तांचा जनजीवन विस्कळीत करतोय. हे योग्य नव्हे तर अयोग्य आहे. हे नारायण, योग्य काय अयोग्य काय हे तुम्हाला शिकवतो, पण कल्याणीचं पूर्ण करायला मागायला मिळालं नाही. पण या वैकुंठीच्या नारायणानं हे स्त्रीरूप धारण केलं, हे भक्ताच्या रक्षणासाठी जे स्वरूप धारण केलं ते कधी व्यर्थ जाणार नाही. आणि त्या स्त्रीरूपामुळं, त्या महाकालेश्वरामुळं माताचा देवाचा प्रत्यक्षाचा सेवा ठरलेला आहे. महाकालेश्वरानंतर एकत्र होऊन